student, I am Dr. Jyoti Sawant. We are discussing about the topic chemical thermodynamics. In this topic, we have seen system and surrounding, types of open system, properties of system, extensive property, intensive properties. Then we have also discussed about what is meant by state function and path function and their examples. Now let us discuss the more important topic, process and its types. Firstly, we'll discuss what is meant by process. It is a path or chain of operation by which a system changes from one state to another state. याच्यामध्ये आपल्याला असं सांगता येईल, प्रोसेस म्हणजे एक पाथ आहे किंवा चेन ऑफ ऑपरेशन आहे ज्याद्वारे सिस्टीम एका स्टेटमधून दुसऱ्या स्टेटमध्ये जाते, त्याला आपण प्रोसेस असं म्हणतो. अशा एकूण 6 टाईप ऑफ प्रोसेसेस आहेत. या थर्मोडायनॅमिक प्रोसेसमध्ये कुठली तरी एक प्रॉपर्टी जी आहे ही कॉन्स्टंट ठेवली जाते. सपोज पहिली प्रॉपर्टी आहे आयसोथर्मल प्रोसेस. आयसो मीन्स सेम, थर्मल मीन्स टेम्परेचर, आपल्याला माहिती आहे. द प्रोसेस इन विच टेम्परेचर इज केप्ट कॉन्स्टंट इज कॉल्ड आयसोथर्मल प्रोसेस. इथं T2 आणि T1 यांच्या व्हॅल्यूज ह्या एकसारख्या असतात, कॉन्स्टंट असतात आणि म्हणूनच T2 minus T1 that is delta T is equal to 0. चेंज इन इंटरनल एनर्जी जी आहे ही टेम्परेचरवरती डिरेक्टली डिपेंड असते आणि म्हणूनच ज्या वेळेला डेल्टा T 0 असतो त्यावेळेला चेंज इन इंटरनल एनर्जी सुद्धा 0 असते. So during isothermal process, delta T is 0, delta U is 0. Again repeat with me the definition of isothermal process. The process in which temperature is kept constant is called isothermal process. Now secondly, we'll discuss the process that is called adiabatic process. The process in which heat is neither evolved nor absorbed is called as adiabatic process. Adiabatic process मध्ये हीट ही बाहेर सराउंडिंगला फेकलीही जात नाही किंवा सराउंडिंगमधून शोषलीही जात नाही. अशा पद्धतीची जी प्रोसेस आहे त्याला adiabatic प्रोसेस असं म्हटलं जातं. दॅट मीन्स हिअर Q इज कॉन्स्टंट. हीट जी आहे ही पाथ फंक्शन असल्यामुळं इथं आपल्याला डेल्टा क्यूच्या ऐवजी Q हा आपण फक्त वापरलेला आहे. हिअर इन केस ऑफ adiabatic प्रोसेस टेम्परेचर कॅन चेंज, Q cannot be changed. So here we can say that delta T is not equal to 0. जर का डेल्टा T not equal to 0 असेल तर चेंज इन इंटरनल एनर्जी सुद्धा not equal to 0 येईल. तर हे आपल्याला adiabatic प्रोसेसची माहिती सांगता येईल. परीक्षेमध्ये आपल्याला याच्यावरती प्रश्न विचारला जातो की डिस्टिंग्विश बिटवीन आयसोथर्मल प्रोसेस अँड adiabatic प्रोसेस. सो फर्स्टली यू राईट डाऊन द डेफिनेशन, then write down delta T is 0 in case of isothermal process, delta U is equal to 0 in case of isothermal process, and heat is not evolved or absorbed, so Q is not constant in isothermal process. या पद्धतीनं आपण आयसोथर्मलचा आणि adiabaticचा डिस्टिंग्विश पॉईंट आपण क्लिअर करू शकतो. आपली जी ह्युमन बॉडी आहे ही आयसोथर्मल प्रोसेसचं उदाहरण आहे. पहा, आपल्या बॉडीचं जे नॉर्मल टेम्परेचर आहे ते 37 डिग्री सेल्सिअस असतं, 37 डिग्री सेल्सिअस. जर आपल्याकडं टेम्परेचर जास्त असेल, सराउंडिंगमध्ये उन्हाळा असेल, तर त्यावेळेला बॉडीचं टेम्परेचर जे आहे हे स्वेट येऊन, घाम येऊन ते मेंटेन केलं जातं 37ला. आपल्या शरीराची उष्णता अजिबात वाढू दिली जात नाही 37च्या वरती आणि त्याद्वारे टेम्परेचर मेंटेन केलं जातं. त्याचबरोबर जर खूप जास्त थंडी असेल, कोल्ड वातावरण असेल, तरीसुद्धा आपलं शरीर थंड नाही पडत. नॉर्मल जर आपलं बॉडी कार्यरत असेल
तर 37 डिग्रीला ते आपलं टेम्परेचर मेंटेन करायचा प्रयत्न केला जातो. इन एनी हाऊ आपलं जे बॉडी टेम्परेचर आहे हे कॉन्स्टंट ठेवलं जातं. म्हणजेच आपली जी ह्युमन बॉडी आहे ही आयसोथर्मल प्रोसेसचं उदाहरण आहे. आता आपण उदाहरण बघूया ॲडियाबॅटिक प्रोसेसचं, म्हणजे की जेणेकरून आपल्याला याचे डेफिनेशन पाठ करण्याऐवजी त्याचा जो कन्सेप्ट आहे तो जरी लक्षात आला तर आपल्याला त्याच्या डेफिनेशन निश्चितपणे लिहिता येऊ शकतील. ॲडियाबॅटिक प्रोसेसमध्ये असं कन्सिडर करा की एक थर्मली आयसोलेटेड सिस्टीम घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये एक अशी रिॲक्शन घडून आणली A+B गिविंग C की ज्याच्यामध्ये हीट ही इव्हॉल्व होते, बाहेर फेकली जाते. मग अशा कोणकोणत्या रिॲक्शन्स आहेत की ज्या एक्झोथर्मिक मानल्या जातात. तर याच्यामध्ये आपण एक उदाहरण असं घेऊ शकतो की जर आपण ॲसिडमध्ये पाणी ओतलं तरीसुद्धा हीट ही इव्हॉल्व होते, किंवा कॅल्शियम क्लोराईडमध्ये जरी आपण पाणी घातलं तरी त्याच्या ॲडिशनमुळं, पाण्याच्या ॲडिशनमुळं हीट ही इव्हॉल्व होते. मग आता हीट ही इव्हॉल्व झालेली आहे, पण आपली सिस्टीम ही थर्मली आयसोलेटेड आहे. लक्षात घ्या, थर्मली आयसोलेट असल्यामुळे हीट जी इव्हॉल्व झालेली आहे ती सराउंडिंगला बाहेर फेकली जाणार नाही. याचा अर्थ निश्चितपणे असा होईल की ती जी हीट तयार झालेली आहे त्यामुळं निश्चितपणे त्या आयसोलेटेड सिस्टीमचं, थर्मली आयसोलेटेड सिस्टीमचं टेम्परेचर वाढेल. म्हणजेच ॲडियाबॅटिक प्रोसेसमध्ये टेम्परेचर चेंज होतं. जर टेम्परेचर चेंज होतं तर जर टेम्परेचर चेंज होत असेल तर चेंज इन इंटरनल एनर्जीसुद्धा तिथं आपल्याला चेंज झालेली दिसते. तर हा फरक आहे आयसोथर्मल प्रोसेसमध्ये आणि ॲडियाबॅटिक प्रोसेसमध्ये, विच क्लिअरली इम्प्लाइज द रिलेशन बिटवीन देम. नाव we'll discuss the third process, that is isobaric process. The process in which pressure is kept constant is called as isobaric process. याच्यामध्ये P2 आणि P1 ह्या व्हॅल्यू एकसारख्या असतात आणि म्हणूनच P2 - P1 which is equal to delta P is equal to 0. आता चौथी प्रोसेस पाहूयात आपण, आयसोकोरिक प्रोसेस. The process in which volume is kept constant is called as a आयसोकोरिक प्रोसेस. याच्यामध्ये व्हॉल्यूम हे कॉन्स्टंट ठेवलं जातं. म्हणजेच V2 इज इक्वल टू V1, फायनल व्हॉल्यूम आणि इनिशियल व्हॉल्यूम ह्याच्या व्हॅल्यूज एकसारख्या असतात आणि म्हणून चेंज इन व्हॉल्यूम डेल्टा V इज इक्वल टू 0. मघाशी मी सांगितलं की आयसोथर्मल आणि ॲडियाबॅटिक प्रोसेसमध्ये डिस्टिंग्विश बिटवीन हा जो क्वेश्चन आहे तो बऱ्याच वेळा बोर्ड एक्झामला विचारला गेलेला आहे. त्यामध्ये आपण आणखी एक पॉईंट ॲड करायचा आहे की आयसोथर्मल प्रोसेस जी आहे ही थर्मली आयसोलेटेड नसते आणि ॲडियाबॅटिक प्रोसेस जी आहे ही थर्मली आयसोलेटेड असते. त्यानंतर दुसरा जो डिस्टिंग्विश बिटवीनचा होमवर्कचा जो क्वेश्चन आहे तुमचा तो आहे रिव्हर्सिबल अँड इरिव्हर्सिबल प्रोसेस. तर हा आपण कसा डिफाईन करायचा, तर इथं आपण बघूयात रिव्हर्सिबलची डेफिनेशन. द प्रोसेस इन विच देअर इज अ स्लाइट डिफरन्स बिटवीन ड्रायव्हिंग फोर्स अँड अपोजिंग फोर्स इज कॉल्ड ॲज अ रिव्हर्सिबल प्रोसेस. याच्यामध्ये ड्रायव्हिंग फोर्स जो सिस्टीमच्या द्वारे कार्यरत असतो आणि अपोजिंग फोर्स जो आहे हा सराउंडिंगद्वारे कार्यरत असतो. तर हे दोन्हीमध्ये अतिशय निग्लिजिबल असा डिफरन्स असतो. रिव्हर्सिबल प्रोसेस ही आहे आयडियल असते, नॉन स्पॉन्टेनियस असते. इट ऑकर्स इन मेनी स्टेज, इट इज व्हेरी स्लो, इट परफॉर्म्स द मॅक्झिमम वर्क, टेम्परेचर रिमेन्स प्रॅक्टिकली कॉन्स्टंट, इट्स डिरेक्शन कॅन बी चेंज्ड इझिली. आणि इरिव्हर्सिबल प्रोसेसच्या बाबतीत आपल्याला डेफिनेशन अशा पद्धतीनं सांगता येईल की द प्रोसेस इन विच देअर इज अ लार्ज डिफरन्स बिटवीन ड्रायव्हिंग फोर्स अँड अपोजिंग फोर्स इज कॉल्ड इरिव्हर्सिबल प्रोसेस. ही जी इरिव्हर्सिबल प्रोसेस असते ती रिअलमध्ये म्हणजे नॅचरल प्रोसेस आहे अँड इट इज अ स्पॉन्टेनियस प्रोसेस. इट ऑकर्स इन वन स्टेज, इट इज व्हेरी फास्ट, इट डज नॉट परफॉर्म द मॅक्झिमम वर्क अँड temperature do not remain practically constant. Its direction can be changed. Now let us discuss the sign conventions of W, work done, and Q, heat evolved and absorbed. The energy entering the system from the surroundings has a positive value,
while the energy leaving the system and flowing into the surrounding is negative. सो प्लस क्यू केव्हा असतं तर जेव्हा हीट ही ॲब्सॉर्ब केली जाते बाय द सिस्टीम फ्रॉम द सराउंडिंग, तेव्हा आपलं क्यू जे आहे हे प्लस असतं, पॉझिटिव्ह असतं. आणि मायनस केव्हा असतं, हीट इज रिलीज्ड बाय द सिस्टीम टू द सराउंडिंग, हीट ही जेव्हा बाहेर फेकली जाते त्यावेळी. आणि वर्क डन पॉझिटिव्ह केव्हा असतं, प्लस डब्ल्यू केव्हा असतो, वर्क इज डन ऑन द सिस्टीम बाय द सराउंडिंग, म्हणजे तुमच्या गॅसचं कॉन्ट्रॅक्शन होतं. मायनस डब्ल्यू केव्हा असतो, वर्क इज डन बाय द सिस्टीम ऑन द सराउंडिंग. सो एक्सपान्शन वर्क जे आहे हे निगेटिव्ह असतं. दिस कॅन बी इझिली क्लिअर बाय द साइन कन्व्हेन्शन गिवन इन द फिगर 4.6 where W is positive because work is done on the system, W negative, work is done by the system. Heat is absorbed, Q is plus. Heat is released, Q is minus. So this is the sign convention for the W and Q. Work is the means by which energy is exchanged with the surrounding. In the work of expansion, वर्क इज डन बाय द सिस्टीम ऑन सराउंडिंग. आणि याच्यामध्ये आपल्याला असं जाणवतं की एनर्जी जी आहे ही लूज केली जाते आणि म्हणूनच डब्ल्यू जे आहे एक्सपान्शनमध्ये निगेटिव्ह असतं. आणि वर्क ऑफ एक्सपान्शनमध्ये डब्ल्यू इज डन ऑन द सिस्टीम बाय द सराउंडिंग, दॅट इज वर्क इज डन बाय द सराउंडिंग, आणि त्याच्यामुळं एनर्जी गेन होते आणि म्हणूनच इथं आपण डब्ल्यू जे आहे हे पॉझिटिव्ह दाखवतो. सो दिस इज अबाउट द साइन कन्व्हेन्शन्स ऑफ डब्ल्यू अँड क्यू. थँक्यू. With